आज बिलासपूर गोळीबार मैदानमधल्या पॅरेंट स्कूल ते गोळीबार मैदान हे रस्ता 3.5 कोटी रुपयाचा श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांना मंजूर केला आणि या रस्त्याचं काम देसाई कन्स्ट्रक्शन काम करते. चांगल्या पद्धतीनं पॅरेंट स्कूलचे गोळीबार मैदान याचं काम चालू आहे. रस्ता रुंदीकरण चालू आहे, गटराचं काम चालू आहे. त्याच्याच बरोबर काळंबीचा वाडा ते पालवी चौक हा बी रस्ता मंजूर झाला आहे. त्याचबरोबर मधला जे का आपला पूल आहे, वड्याचा पूल आहे, या पॅरेंट स्कूलचा आणि गोळीबारच्या मधला पूल आहे तो मंजूर झाला आहे. म्हणजे हे सगळे कामं मंजूर होताना नगरपालिका आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या वतीनं होतं. आणि खास करून सांगायचं आहे इथल्या सर्व नागरिकांचं, म्हणजे सर्व नागरिकांच्या वतीनं शिवेंद्रबाबांचं आणि नगरपालिकेचं आणि नगराध्यक्षांचं मनापासून आभार मानतो. खूप वर्ष हा रस्ता नव्हता, आम्ही त्रिशुंकू भागात होतो आणि त्रिशुंकू भागातनं आज नगरपालिकेत आलो आणि एवढा सुंदर रस्ता नगरपालिकाच्या माध्यमातून आणि शिवेंद्रबाबांना फंड आणल्यामुळं आमचा पूनमताई मी जे काय पाठपुरावा करतोय, माझ्याबरोबर वार्ड क्रमांक 18 मधले मी दोन्ही जे काय नगरपालिकेचे नगरसेवक आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानायला पाहिजे. आणि खास करून नागरिक आमच्या भागातली ज्येष्ठ असू दे, युवक असू दे, महिला असू दे, इतके खुश आहेत. ज्या पद्धतीने रस्त्याचं काम चालू आहे, ज्या पद्धतीनं रुंदीकरण व्यवस्थित चालू आहे आणि स्वतः रुंदीकरण चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर काम करतात, हे खूप आनंद आहे. लोकांना मला नागरिकांना एवढंच सांगायचं आहे, काळंबी वड्याचा आणि पालवी चौकातला रस्ता हा बी बाबांना मंजूर केला आहे, हा बी थोड्या दिवसात चालू होईल. म्हणजे आपल्या भागातले चांगले रस्ते होत्याल एवढंच मला सांगायचं आहे. मनापासून मंत्री महोदयांचे शिवेंद्रबाबांचा आभार मानतो, नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचा आभार मानतो आणि नगराध्यक्षांचा आभार मानतो. आमच्या वार्डात एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. माझं एवढे कळकळीची आणि विनंती आहे, महाराजांनी मी सूचना दिलेत, साईडला स्ट्रीट लाईट असू दे, ओपन जिम असू दे, कारण की नागरिक एवढ्या संख्येनं इथं या भागात आमचे चालायला असतात, वॉकिंगला असतात. त्याबद्दल त्यांच्या वतीनं माझ्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं नगरपालिकेचा आणि महाराजांचं मनापासून आभार मानतो. आणि चांगल्या पद्धतीने रस्ता चालू आहे, असंच आमच्या भागात विकास व्हावा एवढीच माझी विनंती होती.